मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या दमाचे प्रतिभावान दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांच्याकडे पाहिलं जातं. बालगंधर्व, नटरंग, बालक पालक, टाइमपास, न्यूड यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. आता त्यांच्या पावलावर पाव टाकून त्यांचा मुलगा देखील कला क्षेत्रात उतरला आहे. आज आम्ही तुम्हाला त्याच्या अंश नावाच्या लढाऊ मुलाबद्दल माहिती देणार आहोत. एका जीवघेण्या आजारातून बरा होत अंशने एक नवी भरारी घेतली आहे. अंश आपल्या वडिलांप्रमाणेच प्रतिभावान आणि लढवय्या आहे. कोवळ्या वयातच त्याने एका भयानक आजाराला हरवलं आहे. चला तर जाणून घेऊया त्याला नक्की काय झाले होते आणि तो सध्या काय करतो. रवी जाधव यांचे 5 डिसेंबर 1998 साली लग्न झाले असून त्यांच्या पत्नीचे नाव मेघना जाधव आहे. पुढे त्यांना अथर्व आणि अंश नावाचे 2 मुलगे झाले. मात्र 2019 साली त्यांच्या कुटुंबावर मोठं संकट आलं होतं. त्यांचा धाकटा मुलगा अंश 13 वर्षाचा असताना त्याला अचानक प्रकृतीच्या तक्रारी सतावू लागल्या. अनेक तपासण्या केल्यावर त्याला ब्लड कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. संपूर्ण कुटुंबासाठी हा खूप मोठा धक्का होता. पण हातपाय गाळून चालणार नव्हते. सर्वांनी मिळून या आजाराशी लढायचे ठरवले. फक्त 13 वर्षाच्या अंशने अत्यंत धीराने या परिस्थितीचा सामना केला. पुढे 6 महिने अंशने अनेक उपचार घेतले, परंतु 6 महिन्यानंतर परिस्थिती अधिकच बिकट झाली. केमोथेरपीचे उपचार करूनही कॅन्सर नियंत्रणात येत नव्हता. शेवटी डॉक्टरांनी सांगितले की अंशला बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणे आवश्यक आहे, अन्यथा त्याची तब्येत आणखी बिघडेल. मग स्टेमसेल शोधण्याची धावपळ सुरू झाली. वेळही कमी होता. योग्य अशी स्टेमसेल मिळवण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. त्यांच्याकडे फारच कमी दिवस उरले होते. खूप आटापिटा केल्यावर शेवटी अंशसाठी योग्य दाता सापडला. नंतर अंशला पुढील उपचारांसाठी बंगळूर येथे नेलं गेलं, जिथे योग्य तपासण्या केल्यावर त्याला स्टेमसेल देण्यात आले. योग्य वेळी मिळालेल्या या उपचारामुळे अंश कॅन्सरमुक्त झाला. ही घटना साधारण 2019 मधली आहे. आता अंश मोठा झाला असून अगदी स्वस्थ आणि ठणठणीत आहे. आता तो 20 वर्षाचा असून एका नव्या क्षेत्रात पाय टाकत आहे. अंश आता गाण्यात आपले करिअर करत आहे. रेड अलर्ट नावाच्या म्युझिक ब्रँडचा तो सभासद आहे. या ब्रँडचा मुख्य गायक म्हणून तो परफॉर्म करतो. संपूर्ण भारतभर या ब्रँडच्या अनेक कॉन्सर्ट होत असतात. याशिवाय अंश संगीताचा नवा प्रकार म्हणजे रॅप सादर करत असतो. रॅप सॉंगचे लेखन, गायन, संगीत अशा सर्व जबाबदाऱ्या तोच पार पाडतो. त्याचे आतापर्यंत काही म्युझिक अल्बमसुद्धा रिलीज झाले आहेत. त्यांची नावे शोरशाग, साऊथ मास, लेझी, भाग, फूल अशी आहेत. स्पॉटिफाय या गाण्याच्या प्लॅटफॉर्मवर देखील त्यांची गाणी प्रसिद्ध झाली आहेत. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला हरवून अंश आनंदाने आयुष्य जगत आहे. या भयानक आजाराशी लढून तो जिंकला आहे. त्याने दाखवून दिलं की किती कठीण प्रसंग असेल तरी हार न मानता संघर्ष केला तर यश मिळू शकतं. त्याचा हा लढा अनेकांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे. अशा प्रकारे दिग्गज दिग्दर्शक रवी जाधव यांचा मुलगा अंश आपल्या वडिलांप्रमाणेच कला क्षेत्रात कार्यरत आहे. कोवळ्या वयातच मोठा संघर्ष करून त्याने यश मिळवलं आहे. या संघर्षातून त्याने दाखवून दिले की तो आपल्या वडिलांप्रमाणे लढवय्या आणि प्रतिभावान आहे.